अर्णवने इराला थेट विचारलं, आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करूया का? इराचं उत्तर काय असेल? नमस्कार, मी यशश्री. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 29वा भाग ऐकणार आहोत. इराला तर एखाद्या चक्रव्यूहात अडकल्यासारखे झाले होते, जे भेदणे किती कठीण आहे हे तिला मनोमन जाणवत होते. दुसरीकडे अर्णवची अवस्था देखील अशीच काहीशी होती. त्याला तर मार्ग हरवल्यासारखे झाले होते. कोणत्या मार्गाने पुढे जावे हेच त्याला उमजत नव्हते. आता त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता की हरवलेला मार्ग शोधायला त्याला कोण मदत करेल. दोघेही आपापल्या विचारात अडकलेले. दिवस पुढे सरत होता, पण त्यांची समस्या मात्र जागीच थांबलेली. दोघेही आपल्या मनाशी संवाद साधत होते, पण तोडगा मात्र कोणालाच काढता येत नव्हता. आता पुढे. रात्रभर बराच वेळ डोळे मिटले तरी झोप काही अर्णवच्या डोळ्यात उतरत नव्हती. त्या दोन लोकांना हाकलून दिल्यानंतर इराच्या नजरेत दिसलेला भीतीचा, पण त्याचवेळी त्याच्यावरचा विश्वास दाखवणारा भाव सतत त्याच्या मनात घोळत होता. आता पुढे काय, हा प्रश्न देखील वारंवार त्याच्या मनाला टोचत होता. आजीला वचन तर दिलंय, पण इरासाठीही आपण काहीतरी करायलाच हवं. शेवटी त्याने मनाशी एक गोष्ट पक्की केली व त्यानंतर कधीतरी त्याचा डोळा लागून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा आजी बेडवर झोपूनच होती. कोणीतरी आल्याचे जाणवल्यावर तिला जाग आली. अर्णवला पाहताच ती म्हणाली, कधी आलास रे? मी आत्ता देवालाच विचारत होते की माझ्या नातवाचे लग्न कधी होणार ते. अर्णव: आजी, आता तो विषय नको, तू आराम कर बघू. पण पुढच्या क्षणी आजी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालत म्हणाली, अर्णवा, त्या इराचं काय झालं? वचन दिलं आहेस तू मला. मला तिला माझ्या नातसुनेच्या रूपात बघायचंय बघ. अर्णवने एक लांब श्वास सोडला आणि मग म्हणाला, आजी, हो ना, दिलंय वचन, पण आता सारखा तोच विषय नको. सर्व होईल, तू आधी बरी हो बरं. हो, बरी तर होईन मी, आजी पुटपुटली. पण माझ्या नातवाचं लग्न मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे रे. होईल तेही. अर्णवने तिचा हात हातात घेत म्हटलं, आता तू आराम कर, मला थोडं काम आहे, मी येतो परत. आजीला निरोप देऊन तो तिथून निघाला. हॉस्पिटलच्या बाहेर पडल्यावर मात्र त्याची चाल मंदावली. हाताच्या बोटांवर हलकी थरथर होती. त्याच्या मनात विचार आले, काल रात्री आपण जे ठरवले आहे ते आज इराला सांगणे सोपे नाही आहे. तिला कसं सांगायचं? ती यावर काय प्रतिक्रिया देईल? मान्य करेल की माझ्यावर रागावेल? असे अनेक विचार त्याच्या मनात उठून आले होते. परत कारमध्ये बसल्यावर त्याने डोकं सीटला टेकवलं. हेच योग्य आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. 1 वर्ष, फक्त 1 वर्ष, आजीचं वचनही पूर्ण होईल आणि इरावरचं संकटही दूर होईल. काही मिनिटांनी त्याने त्याचा फोन काढला. इराला कॉल करावा की मेसेज? नको, कॉलच करतो. कॉल लागल्यावर 2-3 वेळा रिंग गेल्यावर इराने कॉल उचलला. इरा: हॅलो सर. अर्णव: मिस इरा, आपण संध्याकाळी भेटू शकतो का? इरा: संध्याकाळी? हो ठीक आहे, पण कुठे? अर्णव: मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, महत्त्वाचं बोलायचं आहे. इराला थोडं आश्चर्य वाटलं, तरी तिने भेटण्यासाठी होकार दिला. अर्णव सरांना माझ्याशी काय महत्त्वाचे बोलायचे असेल? हा विचार मात्र तिच्या मनात तरळून गेला. संध्याकाळी अर्णव इराची ठरलेल्या कॅफेमध्ये वाट बघत होता. कॅफे तसा शांत होता. मंद दिव्यांच्या प्रकाशात हलका धुसरपणा, बाहेर पडझड चालू असल्यासारखा थंड वारा पसरला होता. इराची चाहूल लागल्यावर त्याने वर बघितले. तिने अगदी साधा पोशाख केलेला असला तरी त्यात ती उठून दिसत होती. दिसायला सुंदर तर ती होतीच, पण तिच्या चेहऱ्यावर त्याला नेहमीसारखाच आत्मविश्वास जाणवला. तिच्या मनात खूप विचारांचा कोलाहल चालला असल्याचे त्याला तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या भावांवरून जाणवले. इरा: हॅलो सर. अर्णव: हॅलो मिस इरा, प्लीज बसा. त्यानंतर क्षणभर दोघेही शांत झाले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, पण अर्णव सरांना आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं हे इराला आठवलं आणि शेवटी न राहवून तिनेच विचारलं, सर, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. अर्णवने एक खोल श्वास घेतला व काहीतरी विचार करून मग सरळ मुद्द्यावर येत म्हणाला, मिस इरा, आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करूया का? हे ऐकून इरा ज्या ग्लासमधून पाणी पित होती तो ग्लास हवेतच थांबला. तिचा चेहरा अगदी पांढरा फटक झाला. इरा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय? हे काय बोलताय तुम्ही अर्णव सर? आधी ऐकून तर घ्या मिस इरा, तो शांत आवाजात म्हणाला. इरा: आता काय ऐकायचं आहे अजून? पहिल्याच वाक्यात तुम्ही लग्न आणि तेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणालात. अर्णव:
मी म्हणतोय की आपण 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करूया. म्हणजे माझ्या आजीचं वचन पूर्ण होईल आणि त्या बदल्यात मी तुमचं कर्ज फेडायला तुम्हाला मदत करू शकतो. इरा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहतच राहिली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, 1 वर्षानंतर काय? घरातल्यांना काय सांगायचं? लोकांना काय सांगायचं? अर्णव, आपण त्यांच्यासमोर असे चित्र उभे करायचे की आपली सतत भांडण होतात. आपण एकमेकांसोबत लग्न करून खुश नाही आहोत. यामुळे सहज घटस्फोट घेणे आपल्याला शक्य होईल. इरा, पण हे सगळं तुमच्या मर्जीनं होत आहे कशावरून? अर्णव, मर्जीनं नाही, आवश्यकतेनं. इरा, सर, पण तुमच्यापाशी पर्याय आहे, माझ्याकडे नाही. क्षणभर शांतता पसरली. इतकी की कॅफेमध्ये चालू असलेले धुंद संगीत देखील लांबून ऐकू येत असल्यासारखे वाटू लागले. इराने हळूच नजर खाली केली. इरा, पण तुम्ही कर्ज फेडायला मला मदत करणार. तुम्ही हे का करताय माझ्यासाठी? अर्णव काही क्षण काहीच बोलला नाही. मग म्हणाला, मी काल बघितलं. त्या 2 लोकांमुळे किती घाबरला होतात तुम्ही ते. तुमच्या आईबाबांची तुमच्यावर असलेली जबाबदारी, कर्ज, तुमचं आयुष्य दररोज किती संघर्षात जातंय. शिवाय मी आजीला दिलेलं वचन, हे दोन्ही सांभाळायचं असेल तर हा एकच मार्ग सध्या मला दिसतो आहे. इरा, पण सर, हे लग्न आहे, अनेक प्रकारच्या भावनांनी भरलेलं, आणि तुम्ही म्हणत आहात की ते आपण व्यापारासारखं करू म्हणून. अर्णव, हो, पण भावना नाही जोडायच्या. हा फक्त एक करार असेल. 1 वर्षानंतर दोघेही स्वतंत्र. इराच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि ती म्हणाली, पण सर, हे हे खूप अवघड आहे. अर्णव, मला माहीत आहे, पण तुम्हाला यात फायदा आहे इरा. तुमचं कर्ज, तुमची सुरक्षा, तुमच्या आईबाबांसाठी एक सुरक्षित घर. इराने त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि विचारलं, आणि तुमचा फायदा? अर्णव हसला नाही, पण स्थिर आवाजात उत्तर देत म्हणाला, आजी. इतकंच तो म्हणाला, पण त्या एका शब्दात अनेक गोष्टी होत्या. कर्तव्य, अडचण, मनातील संभ्रम, जबाबदारी. इराच्या हृदयात मात्र विचित्र भावनांचा खेळ सुरू झाला. हा माणूस खरंच माझ्यासाठी इतकं का करतोय? काय मिळणार आहे त्याला यातून? त्याच्या डोळ्यात फसवणूक दिसत नाही, पण एवढं मोठं पाऊल टाकायचे मला धाडस होत नाही. ती काही क्षण शांत राहिली, जणू ती स्वतःशीच लढत होती. मग तिने विचारलं, 1 वर्ष? खरंच फक्त 1 वर्ष? हो, फक्त 1 वर्ष. अर्णव ठामपणे उत्तर देत म्हणाला. इरा, आणि त्या काळात तुम्ही काय अपेक्षा ठेवता माझ्याकडून? अर्णव, काहीही नाही. फक्त आजीसमोर आणि माझ्या समोर आपण नवरा बायको असल्याचे नाटक करावे लागेल. त्यांनी काही सांगितले तर ते काम पार पाडावे लागेल. बाकी कुठेही तुम्हाला हवं तसं. इराचे मन काही केल्या शांत होत नव्हते. ती स्वतःला समजावत होती, हा करार आहे, यात भावना नाही. मी हे माझ्या आईबाबांसाठी करते, आमचं आयुष्य उभं करण्यासाठी करते. पण तरीही तिच्या मनात एक किंचित भीती, एक प्रकारचा अनामिक ताण होता. इरा अर्णवच्या या बोलण्यावर काय उत्तर देईल? ती हे लग्नाचे डील मान्य करेल का की नाही करणार? इराचे उत्तर नक्की काय असेल? जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.